फुलंब्री विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार असून अपक्ष उमेदवार रमेश भाऊ पवार आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे यावेळी निवडणुकीतून आणि तुम्हाला कशापैकी प्रतिसाद मतदारातून मिळत आहे? आज या पावन जागेवरती गणरायाचे गणपतींचं दर्शन घेऊन माझ्या सर्वच हितचिंतक, मित्रपरिवार, आमचे सर्व शिवसैनिक यांच्या ज्येष्ठ मंडळी यांच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही आज इथे नारळ फोडण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आपण बघताय या माझ्यासोबत सर्व जाती धर्माची लोक आहेत. त्यामध्ये मराठा समाज बांधव असतील, एसटी बांधव असतील, एसटी बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, या सर्व समाज घटकातून मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. आणि ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतलेली आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही. या विधानसभेमध्ये येणाऱ्या फुलंब्री मतदारसंघाचा आमदार हा 100% अपक्ष आमदार असणार आहे आणि याची साक्षीदार आपण सर्वजण असणार आहे. नक्कीच भाऊ, पण आपण बघत आलोय फुलंब्री विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भाजप असा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर या प्रस्थापित उमेदवाराच्या राड्यामध्ये तुमचा टिकाव लागेल का? काय वाटतं तुम्हाला, याविषयी काय सांगाल? आता जनता खूप हुशार झाली. हे प्रस्थापित लोक जे आहेत दोन्ही पक्षाचे, यांची सर्वांची जी हिस्ट्री आहे, यांचा इतिहास आहे, त्यांनी काय काय कामं केली, काय काय कामं केलेली नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेव्हा जेव्हा बंड होतो, उठाव होतो, तेव्हा इतिहास होतो, क्रांती घडते. आणि या मतदारसंघामध्ये मी तर सामान्य शिवसैनिक एक कार्यकर्ता आहे, परंतु क्रांती घडवणारे हे सर्व क्रांतिकारक माझ्यासोबत आहेत. आणि या मतदारसंघामध्ये 1000% क्रांती घडणार. एक गोरगरीब, दीनदलित, दलिताचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, कामगाराचा मुलगा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 100% मुंबईला जाऊन विधानसभेत करणार. नक्कीच. आपण सांगितलं की सर्व शिवसैनिक माझ्या सोबत आहे, तर आपण अपक्ष म्हणून रिंगणात आहे, तर काय वाटतंय तुम्हाला, पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी आहे का? मी सांगतो, शिवसैनिकावरती जो अन्याय झाला या मतदारसंघामध्ये त्याचे साक्षीदार आहेत आमचे जाधव साहेब, तालुका अध्यक्ष आहेत, आमचे सरपंच साहेब इथे आहेत, सर्व सन्माननीय जुने शिवसैनिक आमचे सोबत आहे माझ्या. कारण ह्या मतदारसंघामध्ये अनेकदा फक्त शिवसैनिकाचा वापर केला गेला. फक्त युती महायुतीचा जो विषय होता, युतीचा धर्म जो आहे तो शिवसैनिकच पाळायचा असतो का, हे माझा त्या प्रस्थापित लोकांना, त्या पक्षाला सवाल आहे. म्हणजे विचार नाही की आतापर्यंत आपण किती वेळेस कोणत्या शिवसैनिकाला बोलवलं, कोणत्या कार्यक्रमाला बोलवलं, कुठे मानसन्मान दिला गेला शिवसैनिकाला? अजिबात मानसन्मान दिला गेला नाही. त्यामुळे हे शिवसैनिक आम्हाला युती धर्म पाळण्यासाठी नावेलाच झालाय. मी सर्वप्रथम माझ्या पक्षाची, माझ्या नेत्याची सर्वांची माफी मागतो. कारण मी बंड केलाय, क्रांती घडणार आहे. आणि जेव्हा अनेक आपण इतिहास बघितला की आज जी निवडणूक असेल, अहमदनगरची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली, जी गोष्ट घडली, तिथे धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीचा विजय झाला. या मतदारसंघामध्ये हे दोन्ही पक्षाचे जे लोक आहेत ते सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत. परंतु मी गोरगरिबाचा मुलगा, ऊसतोडाचा कामगाराचा मुलगा म्हणून या लोकांना माझी प्रतिमा आवडली, म्हणून ही लोक माझ्या पाठीशी आहेत. तुम्हाला सांगायला आवडेल, मी काम करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये ह्या जनतेची मनापासून सेवा केली. कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी पक्षाचं राजकारण केलं नाही. या मतदारसंघामध्ये काम करत असताना प्रत्येक सरपंचाला जी व्यक्ती माझ्याकडे आली त्या व्यक्तीला मी माझ्या माध्यमातून, आमची सर्व टीम आहे शिवसैनिकाची, या सर्वांच्या माध्यमातून करोडो रुपयाचे विकास कामं आम्ही या मतदारसंघात केली. आणि जर मायबाप जनतेने संधी दिली तर या मतदारसंघाचं मी सोनं केल्याशिवाय सोडणार नाही, या मतदारसंघाचं बारामती केल्याशिवाय सोडणार नाही. आणि जनता जी आहे, जनता अति हुशार आहे. तुम्ही किती असू द्या, पैसा अहमदनगरात जी घटना घडली, पुन्हा सांगतो, पुनरावृत्ती होणार आहे आणि ती पुनरावृत्ती 100% होणार. आणि मी या मतदारसंघाचा, या गोरगरीब जनतेचा प्रतिनिधी म्हणून मतदारसंघात जाणार, विधानसभेमध्ये जाणार. आणि जे अनेक प्रलंबित प्रश्न आहे या मतदारसंघाचे, हा मतदारसंघ खूप मोठा आहे, जवळपास 3,65,17,000 मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. परंतु हा जो वरचा पट्टा आहे, वरच्या भागामध्ये आज रोजगारांना रोजगार नाही, MIDC नाही, अनेक युवक बांधव शिकलेले सवरलेले पण ते बेरोजगार आहेत, ते फिरतायत नुसतं. त्यांना शेतीमध्ये शेती पण कमी असल्या कारणाने त्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं. परंतु ह्या दोन्ही पक्षाच्या लोकांना ह्या जनतेने संधी दिली होती, 3 टर्म जनतेने संधी दिली होती. परंतु ह्या दोन्ही पक्षाच्या लोकांनी काही या मतदारसंघात केलेलं नाहीये. आपण बघताय, पुढे सिंचनाचे प्रकल्प राबवले गेले नाहीत, MIDC नाहीये, साधा खेळाचं मैदान या मतदारसंघात नाहीये. फुकून चुकून एक कारखाना होता, तो कारखाना अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे. तिकडचे युवक सगळे बेरोजगार आहे. आणि काही ही पक्षाची काही मंडळी म्हणतात की आता आम्ही कारखाना चालू करू,
सुफलम सुजलम करू. अरे तुम्हाला जेव्हा जेव्हा 3-3 तास या लोकांनी संधी दिली, 15-15 वर्ष तुम्ही राज्य केले या मतदारसंघावरती, तेव्हा तुम्ही काही करू शकले नाही. आता तुम्हाला ही जनता तुम्हाला घरी पाठवणार आहे, त्यात काही शंका नाही, दुमत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हा माझा विजय नसून उमेदवार ही जनता आहे. उद्या ही जनता आमदार असणार आहे. त्यामुळे अजिबात आपण घाबरायचं नाहीये. येणारा काळ हे दाखवून देईल. 23 तारखेला ह्या मतदारसंघामध्ये एक इतिहास घडणार आहे. एक सामान्य कुटुंबातला माणूस, या सगळ्या माझ्या बांधवाचा एक छोटा भाऊ, मोठा भाऊ, मुलगा या मतदारसंघाचा आमदार 100% होणार. नक्कीच. तर आपण बघितलंय की हे होते रमेश भाऊ पवार. त्यांनी सांगितलंय की यावेळी फुलंब्रीचा आमदार हा जनसामान्याचाच होणार आणि अपक्ष म्हणून मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह कॅमेरामन सतीश बलांडे, मुख्य संपादक प्रवीण एकंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.